मित्रांनो, जे पुसेगावचं हिंद केसरी मैदान होते तुम्ही बघू शकता. फायनलची प्रतीक्षा आता सर्वजण बघतात, पण फायनलला पात्र झालेली बैल घेऊया. कुठले ते चेहरे ओळख? हा स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर, भगवान मावजी खानावकर आणि सुनीलदादा वरगुडे, नाशिक निपाड, कलंबोली नावडा यांचा. भले इथं तुम्ही नवीन बोललं, पण मुंबईचा यक्का, पब्लिकचा भिताड पक्षा आणि जो घोटचे बरोबर आता जी बिंजोड झाली, जी सगळ्या चर्चेचे तोच हा पक्ष. त्याच्याबरोबर फंट्या, नाशिकचा फंट्या सोमटाने. ह्याच्या अगोदर ही बैलजोड पळालेली का? नाही, हो बैल घोड्यात पलाचा आणि आमचा बैलात पलाचा. आम्ही इथं पण येलो, पण भाऊने अचानक नियोजन केलं. आम्ही पहिला वेगळा केला होता, मीने वेगळा केला होता, भाऊने वेगळा. अचानक सगळा सांगाडा काय जुळले, कसा जुळले आम्हालाच माहिती आहे. गुलालासाठी सांगाडा, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद, त्यामुळे महाराजांचा आशीर्वाद. आम्ही मागच्या मैदानाला इथं आलतो, दुसऱ्या मैदानाला तिथं पाया पडून गेलो देवाला, बरं तुझ्या मैदानानं मला कसा पण गुलाला ठेव. आणि भाऊ पण सकाळचे पाया पडून आला, मी पण सकाळी पाया पडून, देवा फक्त निस्ता तुझा गुलाल द्या आम्हाला, बस दिलेला आहे. विशेष म्हणजे मित्रांनो, मुंबईचे बिनजोड शर्यत असेल, तुमच्या कुटुंबाचा एक मोठा इतिहास राहिलेला आहे. बिनजोड असेल किंवा आपण म्हणू हे पुशेगावचं मैदान. पुन्हा एकदा सांगा, तुमच्या एका गाडीने एक नंबर केलेला कुठला सांगा? अर्जुन होता माझा, सरकार होता, बनशा, जो मोठे लक्षाबरोबर जो संग्राम पालाचा आणि जो बनशा पालाचा तो मनोहर शेठ खानावकर. म्हणजे जे आम्ही शेवटी आमच्या कुटुंबाला जे नंदी लागतात ना, ते टॉपचेच लागतात. आणि आशीर्वाद पण आहे देवाचा आमच्याबरोबर. इथं सगळ्यांना मास्टर माइंड म्हणजे इथं अजून आज आलं नाही, विजयदादा खानावकर, माझा मोठा भाऊ विनोददादा खानावकर आणि अनिलदादा खानावकर नाशिक निपाडशी फोन करतात, भाऊ कधी निघतं बोरगुडे. आणि खानावकरच बोललो, आता खानावकरच झालं ते. जास्त वेळ घेत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विजय कोणाला समर्पित करा, कारण काय माहिती आहे का, इथला गुलाल मिळवण्यासाठी 1001 गाडी इथे नोंदली गेली होती, त्यातील आपण एक आहोत. ही भावनाच खूप मोठी आहे. हा जो आमचा मित्रपरिवार आहे, मित्रपरिवार आणि देवाला. चालेल मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही. अजून बैलाला फायनलला पळायला यायचं असतं, पण मित्रांनो एक नवी कोरी जोड काय भाऊंच्या तोंडाने पण बोललं, मी माझ्या तोंडाने बोलतो, 2 मालक बोललो आम्ही. जो काय बक्षीस होईल महाराजांच्या त्यांना अर्पण करणार. पुन्हा एकदा बैलाची नाव सांगा. ह्या बैलाचं नाव पक्षा आणि फंट्या. पक्षा आणि फंट्या. त्या दिवशी सेवागिरी महाराजांना एकच सांगितलं, आम्हाला गुलाला ठेव, तुमच्या पंढरीत येतोय, जी काय आम्हाला बक्षीस भेटल तुमच्या चरणी आम्ही अर्पण करूनच जाणार. एवढीच सेवागिरी महाराजांना आम्ही अपेक्षा मागितली, त्यांनी आम्हाला आज गुलाला ठेवलंय. बस भाऊ, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही इथं गुलालात बसलो. सगळं जुळून यायला लागतो. मित्रमंडळीचा आशीर्वाद महत्त्वाचा, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि काहीतरी आपण ऊर्जित केलेलं जे चांगलं काम, त्यानं हे सगळं यश भेटतं. टीमचं यश, सगळ्यात मोठं सहकार्य जे भेटलं आज मोलाचं, हे आमचे ड्रायव्हर नवीन चेहरा. यो नवीन चेहरा, एक प्रकारचा कोण विश्वास पण नाही ठेवणार नवीन चेहऱ्यावर, पण आम्ही ठेवला. भाऊ तू कर, काय करशील तर आमच्यासाठी कर, आणि त्यांनी करून दाखवलं. तिसरा नवीन चेहरा. ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला पण धन्यवाद का, तुम्ही गोरगरिबांच्या बैलांचे नंदी पुढे नेतात. इकडे एक नवीन चेहरा आहे. सांगा नवीन चेहऱ्याची ओळख. कुठला आहे हा? कुठला नवीन चेहरा आहे हा बैल संभाजीनगरचा. नाव काय? बादशाह रफिक मिस्त्री नाणेगाव यांचा बादशाह 17-17. आणि पैरा कोणावर होता? पैरा VIP राणा, VIP राणा, प्रसिद्ध छकडी कारागीर सांडू मिस्त्री तळेगावकर यांचा VIP राणा. आणि ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर जावेद ड्रायव्हर 3279 छत्रपती संभाजीनगर. आदत आहे, दुसरा आहे, चौसा झालाय आता. चालेल. ऑल द बेस्ट. अजून त्याच्याबरोबर अजून एक बैल आहे, पांगरी तळेगाव संभाजीनगर. त्यांचा VIP राणा. VIP राणा कुणाकडे असतो? हे पांगरीत आपल्यापाशी. चालेल, माहीतच आहे की कोणापाशी असतो ते. बैलाची ओळख सांगा.
बैलाची ओळख कुठला बैल आहे संभाजीनगरचा हा नाव सांगा की कृष्णा तिर्मक दांडगे हा अंबई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा हा नाव काय बलमा बलमा बर किती दाताला कसा दाताला 6 दाते बर साई दाती पायरा कोणावर होता गोविंदा बरोबर गोविंदा बरोबर एवढ्या मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल का हा पहिलाच गुलाब नाही दुसरं गुलाब राहिलेलं आहे आमच्याकडे हा. पण हे पहिला गुलाल आहे मोठ्या मैदानात हा. चालेल हा. आता गोविंदा गोविंदा राहिलेला आहे कुठलाही गोविंदा सांगा गोविंदा कर्जतचा कर्जतचा आहे या की शेठ हे काय शेठ आहेत गोविंदा कर्जतचा आहे आणि अनेक मोठ्या मैदानात यश भेटतं आहे का नाही दाताला का दाताला का नाही आता 5 दात मी 6 दात 6 जाती आता हा 6 जाती आणि प्रत्येक मोठ्या मैदानात यश पण ही हिंद केसरीचा गुलाल ही लय मोठी गोष्ट आहे आमचं खूप दिवसांनी इच्छा होती आणि गोविंदाने आम्हाला ती इच्छा पूर्ण करून दिली दाताला म्हणला तुम्ही झाले दात आता जो मी 6 जातो कुठली खरेदी आहे ही जालन्याची जालनाची खरेदी हा आणि कुठं असतो हा बारामतीमध्ये कोरावले ड्रायव्हर कोण होतं स्वतः मालक आहे त्या बैलाचे ऑल द बेस्ट मित्रांनो अजून एक नवीन नंदी हिंद केसरी मैदानात भेटलेला आहे सांगा अलीकडे हा नाव सांगा कुठला तेज आहे पिंपरी चिंचवड तेरगावचा तेजा. थेरगाव पुण्याकडचं हो पुणे 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 हा पुण्यातल्या घाटात वगैरे पडत नाही नाही इकडेच असतो बैल निंबूतला लोण्याचा गोळा ह्याच्याकडेच बारक्यापणी बसून होता होय. सोन्या ड्रायव्हर कडे दाताला कसा आहे हा बैल? आता 4 आहे दाताला. एवढ्या मोठ्या मैदानात पहिलं यश का हो, नाही ह्याच्या आधी झालता गुलाल उरुळीला ह्याला हिंद केसरी मैदानात तिसरी आज पहिलाच 4 वर्षाचा आज 4 वर्षानंतर यश भेटलं नाव सांगा बैलाचं तेजा तेजा कुठला तेजा पिंपरी चिंचवड तेरगावचा त्याच्यावर पहिरा कोणी कुठला होता सम्राटचा आहे घरचीच आहे आमचा पण आम्ही सोबत एकत्रच सगळी ड्रायव्हर कोण होतं सोन्या निंबूत तुमचं अभिनंदन किती वय आहे 19 मुलाखत घेतलेली आहे तुमचे अभिनंदन मित्रांनो ह्याच्याबरोबर बैल पळायला तोही नवीन चेहरा सांगा चेहऱ्याची ओळख सांगा चेहऱ्याची ओळख सम्राट सम्राट कुठला आहे हा सम्राट माळेवाडीचा माळेवाडी कुठं आली तरडगाव पाशी तरडगाव सांगा ना पूर्ण तरडगाव पासून 1-2-3 किलोमीटर सातारा जिल्हा जिल्हा बर मोठ्या मैदानात हे पहिले जश का अजून आहे पहिलंच यश आहे त्याच्या अगोदर जोगोडी राहिलं होतं आपण नाही का आपली मुलाखत झाली 60 गट झालते 61वा गुलाल झालता तिथं पण घरच्या गायचा खोंड आहे का विकत आणलाय विकत आणलेलं आणि उजवीनं पळतोय डावीनं दोन्ही कांदे डावी चालेल आज कुठनं पळाला उजवीनं पहिल्यांदा उजवीनं उजवीनं टाकला आज चालेल फायनलला शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद अजून एक नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा नवीन कारगिल कुठला आहे कारगिल जो बारवडीवाडी सुपणे सुपणे? हा शेखर पाटील सुपणे तालुका कराड जिल्हा जिल्हा सातारा बर घरच्या गायचा का विकत आणला विकत घेतलेला आहे घेतलेला आहे बर त्याच्यावर पहिरा कुठला होता शिव याचा काय नाव पाहिलं 40 गावचा 40 गावचा कुठला सरकार ड्रायव्हर कोण होतं बबलू ड्रायव्हर बबलू मेवनाचा आहे मेवनाचा या मेवणाय म्हणतात मेवण्याचं नातं वेगळं असतं. दाजीची गाडी आणली का हो बर मोठ्या मैदानात एवढं मोठं यश पहिल्यांदाच बैलाचं हो पहिल्यांदाच बैलाचं हिंद केसरी मैदानात बैल पहिल्यांदाच डावीनं पळतोय उजवीनं पळतोय हो दोन्ही एखादी आतून पळतो बैला चालेल आता ह्याच्याबरोबर पळणाऱ्या बैलाकडे जाऊया ह्याचं नाव काय बोलला ह्याचं कारगिल कारगिल ह्याचं कारगिल आणि त्याचं सरकार सरकारकडे जाऊया तर मित्रांनो अजून एक नवीन चेहरा आहे चेहऱ्याची ओळख घेऊया कुठला आहे हा बैल हा बैल 40 गाव रोहिणी 40 गाव रोहिणी बर कुणी हा पायरा जुळवलेला अमित दादा सुपणे अमित पाटील सुपणे हा आणि अचानक पायरा जोडलेला का अगोदर पळालेली गाडी नाही आज नाही अचानक अचानक केलेली काय कामं फायदेशीर ठरतात आज गुलाल भेटला दाताला कसा आहे 4 दात 4 दात आहे आणि तिकडं शंकरपटात पळतो का नाही बिनजोड वगैरे हा असा खेळ हा बैल निवेदन हे अमित दादाचं होतं आजपासून हा बैल अमित दादा पाटील सुपणे यांच्याच नावाने पळणार प्लस माझं नाव राहणार विजय रामदास सगळे रोहिणी
पुन्हा एकदा बैलाचं नाव आणि तुमचं नाव सांगा. विजय रामदास सगळे रोहिणी, बैलाचं नाव सरकार डॉन. काय? सरकार डॉन. सरकार डॉन. बर. हा त्याची ओळख चाळीसगावचा बिंदवडचा बादशाह म्हणून होती. बर 40 चाळीसगावचा बिंदवडचा बादशाह. आता जो प्रभू होता पळाला बकासूरला घासून पळाली पा त्याची आणि याची दोघांचा पायरा संघच राहायचा. दोघांची गाडी बिनजोडला पळायची. बिनजोडचा प्रभू आणि हा गुलालाचा बादशाह बिनजोडचा राहायचा म्हणजे राहायचाच. मित्रांनो जास्त वेळ घेत नाही, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहेत. फायनलला पळायचे पण पुन्हा नाही अमित पाटलाची बरं का सर्वी डायरेक्ट दोघांची बी अमित पाटला. मित्रांनो मोठं मन आहे त्यांचं. अमित पाटील यांना श्रेय देतात. अजून नवीन चेहरा बघूया. अजून एक नवीन चेहऱ्याची ओळख सांगा. वजीर कुमटे आणि मुळशीकरांचा. होय दोघांचं नाव आहे. हो दोघांचं नाव. बैल कुठं असतो? कुमट्यात असतो कोरेगाव. उजवीनं पळतोय डावीनं पळतोय? दोन्ही कांदे आतून. पायरा कोणावर होता? ते बोनवलीचा रामाशेठ. रामाशेट. कुणी पैऱ्याचं नियोजन केलं? पैरे आपले मालक वजीरचे पप्पू जगदाडे त्यांनीच केलं सगळं. होय. हो बरं घरच्या काय विकत आणलं? त्याने विकत घेतला होता संभाजीनगरवरून. हा पहिलंच मोठं यश ना? पहिलंच पेडगावला राहिला होता पण आपल्याकडे नव्हता तेव्हा. पण तुमच्याकडे असलेलं हो पहिलं नाव काय याचं? वजीर. चालेल. फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद. रामाशेट पळाला. कुठला आहे हा रामाशेट? यो रामाशेठ बोनवली जातात त्यांचा स्वर्गीय किशोर अनंता पाटील यांचा. कुठली खरेदी आहे? नाशिकचे. नाशिकचे. उजवीनं पळतोय डावीनं पळतोय? चार्या साईडनी पळवतो रामाशेठ. रामाशेट. हा ड्रायव्हर कोण होता गाडी? प्रशांत ड्रायव्हर होता. बर. पुशेगावच्या मैदानात मोठं यश असं म्हणावं लागेल. सगळ्यात मोठं यश त्याच्या कारकिर्दीत म्हटलं. पहिल्यांदा आम्ही इकडे आले आहो ना, पहिल्यांदा यांनी यश म्हणजे मोठं मिळवलं आहे. चालेल. पुन्हा एकदा जोडीचं नाव सांगा. हा आहे रामाशेठ ना ते वजीर आहे. वजीर आणि- कोमट्यातला. हा रामाशेठ आणि वजीर पळाला. फायनलसाठी ऑल द बेस्ट. सांगा नंदीची ओळख. नंद्या बत्तीसराळमधील पुनमरे म्हणून गाव आहे. हा त्या गावातला हा सोन्या नावाचा नंदी आहे. सोन्या. पुनमरेकरांचा सोन्या. आता घरच्या गायचा का विकत आणलाय? नाही आपण हा विकत घेतलेला आहे. आदत असताना 3-4 महिन्यात असताना विकत घेतलेला नंदी आहे. होय. रागीट आहे. हा खूप रागीट आहे. मालकासनी पण मारतो. अजून कुठं यश आहे त्याचं मोठं? हा आदत पासून नम्रात आहे. फक्त गरिबांचा बैल असल्यामुळे उजेडत नाही. आज आला महाराष्ट्रभर. आज महाराष्ट्रभर उघड झालेला आहे. आज तुम्ही गरिबांना द्यावं ही इच्छा. हा देतो आम्ही पण गरिबांना देतो. मोठ्या पायऱ्यात पळत नाही. कायम बरोबर कोण पळालं? तुषार माने यांचा शंभू पळाला. तुषार माने यांचा शंभू. तुषारजी राहिलं एक मोठ्या मैदानात झाला गुलाल. झाला गुलाल आज. आपण म्हणू की कुस्तीचं मैदान गाजवलं. हे हिंद केसरी एक वेगळंच आहे. ही वेगळं हिंद केसरी आहे. लय स्पर्धेचं मोठ्या स्पर्धेचं हिंद केसरी आहे. ह्यात म्हणजे आम्ही अपेक्षा बी केली नव्हती. आपलं समजा असं सहजवारीत चाललंय. पण आज लय वेगळं करून दाखवलं आणि बैलांना बी दाखवलं नाही का. मी लय ही कुठली खरेदी आहे? ही खरेदी शिराळाकडची आहे. शिराळ नाव सांगा की. शंभू नाव आहे ह्याचं. शंभू नाव ह्याचं. हे 2 वर्ष झालं आपल्याकडे आहे. 2-2.5 वर्ष 2 वर्ष झालं. आधी एवढं कुकरू असताना आणलेलं होतं आणि पळतोय बैल पहिल्यापासूनच. पण नाही का आपण काहीतरी गोष्टी मग थोडं पैसे देऊन मागं लागलो तरी बी पैर नाही तुम्हाला पहिलवान फुकट द्यायचा आहे बैल म्हणायचं. परत चेष्टा करायची असं म्हणजे बैल परत ना पायऱ्यामुळेच घोटाळा होत होता. आज दाखवून दिलं बैलांना. हा दाताला कसं आहे? दाताला आता 4सा झालाय. ही कुणी नियोजन केलेलं? ही 2 वर्ष झालं. आमचा ती सोन्या म्हणून आहे त्यांचं मित्राचा संबंध आहे. आमची पोर आहे ती सोनू म्हणून. ती मित्राचा संबंध 2 वर्ष झाले यांचा संबंध आहे. हिने 15 दिवसापूर्वी मला म्हणली होती. अहो म्हणलं कुठं जायचं असल्या मैदानाला. म्हणलं आम्ही नाही पाहणार. आम्ही म्हणलं पाहणार आहे काय ते आपण आदत हे अजून काय एका 100 रुपये कोणाकडे घेतलेला नाहीत. पण आम्ही आदत वासराबर काय होतो गुलाल करायचे ह्या दृष्टिकोनानं होतो. मोठ्याला मागायला लागलं की त्याचं वेगळंच असतं. अजून आज ताकात मी ह्याच्यावर म्हणजे वायद्या गज दिल्या द्या. नाही म्हणत वायद्या दिल्या द्या. आणि आम्ही आता हे 10-12 गुलाल झालेत आता ह्या 4 महिन्यातलं. अजून 100 रुपये कोणाकडे घेतलेलं नाहीत म्हणजे असं एखाद्या आदतभर पळताना. हा त्यामुळं वासरू फक्त अंधारात होतं. तिने आमच्यासाठी बैल आणला होता 1-1.5 वर्षापूर्वी एकदा. हा म्हणून ती 15 दिवसापूर्वी म्हणली होती पळूया. कॅन्सल केलं होतं पण पोरं परत आणखीन तोंड पाडून बसली होती. बरं म्हणलं चला पळूया. मग चिठ्ठी बिट्टी आम्ही टाकली. ती म्हणतो चिठ्ठी बिट्टी आम्ही टाकतो समजा. तर नाही म्हणलं असं देवाचं आहे म्हणलं आमच्या तालुक्यातलं.
टाकतो मग हा सगळं झालं, सगळं जुळून आलं. ड्रायव्हर कोण होतं याच्या? ड्रायव्हरची वरड तुम्हाला ही समजा आमचं असंच चालू आहे. प्रशांत ड्रायव्हरला रात्री मागं लागून गटाला बसवला. आता सेमीला 10 मध्ये दिला गाडी. मग त्यानंतर तो सौरव ड्रायव्हर होता, तो होय म्हणला बसतो, तो इथं नाही. आणि आता फायनलला नाही तोच की सोन्या ड्रायव्हर इथं दिसला शेवटच्या म्हणजे 5 मिनिटावर दिसला, तेव्हा ओढून बसवलाय त्याला मी गाडीवर. सोन्या हा म्हणजे ओढ आणि सेमी पास केलाय गाडीने. म्हणजे अगदी सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद पावलं पावली तुमच्या वेळी असं म्हणायचं. पावली जास्त वेळ घेत नाही, फायनल पळायचे. ऑल द बेस्ट. तर नवीन चेहऱ्याची ओळख सांगा. बलमा कुठला आहे बलमा हा? गोरे बुद्रुक बावड्या होय. तुफान बावड्या फॅन्स गोरे बुद्रुक घरच्या गायचा का विकत आणलाय? विकत घेतला होता. होय, विकत घेतलेला. एवढ्या सगळ्या मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल काय म्हणजे असं आपण म्हणू चर्चेत आणणारा गुलाल? 1 महिन्याची खरेदी आहे फक्त. एकच महिना झाला घेतला आणि एका महिन्यात पहिलं मैदान आहे हिंद केसरी. गेल्या महिन्यातल्या आमुष्याला रात्री 12 वाजता खरेदी. आमुष्याला खरेदी केली. आतापर्यंत गट पास होत होता, डायरेक्ट आज हिंद केसरीचा मान घेतला. महत्वाचं म्हणजे ह्या बैलाचं आपण म्हणू की ही नोटीस करण्यासारखी गोष्ट की कडन पळाला बैल. दोन फेर दोन्ही फेर इकडनं काढला पहिल्या आता सेमी काढला 6व्या सेमीत. सेमी बिकडन पण महत्वाचं फायनलला बिकडन. पहिरा कुणी केला? पहिरा आम्हीच केला. मागच्या महिन्यात गाडी पळालेली, पण जरा थोड्या काही कारणानं बॅडलं आमचं, जरा गाडी फॉल झालेली सेमीला. आणि आज हीच गाडी पळवली. मागच्या महिन्यात पण हीच गाडी होती. नाव सांगा की हे जे नाशिक एक्सप्रेस बलमा. नाशिक एक्सप्रेस बलमा. आणि मित्रांनो हा बैल आहे संघर्ष योद्धा बुलट. ह्या बैलाची मुलाखत घेतली. दोन्ही बैल पळाली. ड्रायव्हर कोण होते? संतो ड्रायव्हर मोरगाव. बर, आता मी जास्त वेळ घेत नाही, पळायचे. फायनल फेरा सुटायचे. तर ऑल द बेस्ट फायनल. थँक्यू. साध्य केलं. भरपूर वर्षाचा संघर्ष साध्य करून दाखवला आज बैलांनी. फक्त पुशेगावचं मैदान राहिलं होतं आमचं, आणि आज ते पण मैदान बैलांनी आम्हाला शेवटचा हिंद केसरीचा मान, म्हणजे शेवटचा म्हणण्यापेक्षा भरपूर वर्षातून जे मानाचं पुशेगावचं हिंद केसरी मैदान आहे, भरपूर अख्ख्या महाराष्ट्राला अशा स्थिती आमची आधी इच्छा पूर्ण करून दाखवली बुलेटने. महत्वाचं म्हणजे कडन गाडी गटाला सिमीला एक गटाला कडनीत पळाली, चांगली पळली. सेमीला पण कड लागल्यावर आम्हाला 100% खात्री झाली की आपली गाडी फायनलला राहू शकते. सेमी सुद्धा कडनी काढला आणि फायनलला सुद्धा गाडी कडनीत लागली. जास्त वेळ घेत नाही, फायनलला पळायचे. ऑल द बेस्ट फायनलसाठी. मित्रांनो आता बघितलं तर घरचा साज, जसं म्हणलं की घरचा साज असण्यात एक फायदा असतो की ज्यादा काय आपल्याला इकड तिकडचं गोष्टी करावं लागत नाहीत. अर्जुन आणि राजा, म्हणजे जसं राजाचं आणि अर्जुनचं जेव्हा ती पैऱ्यात आली ते करिश्मा केलाय. एवढ्या मोठ्या अध्यायात करिश्मा केलेला आहे. आणि ड्रायव्हरांचं कौतुक आहे. घरचा साज राहिलेला आहे. मित्रांनो इथं बघा लखन आणि सर्जाची गाडी पळते. समोर जाणंही पॉसिबल नसतं, कारण अगदी शेवटच्या क्षणाला फायनल सुटणार आहे. लखन आणि पळालाय दादा सरकार यांचा सर्जा, आणि ड्रायव्हर आहे दिलीप ड्रायव्हर. फायनलसाठी आत्ता सज्ज आहेत. मित्रांनो ही गर्दी दिसते. तर फायनलसाठी गुलाल पात्र बैल झालेला आहे मथुर आणि बावऱ्या. पुढं जायला शक्य नाही. ही क्रेज बघू शकताय. अशा पद्धतीनं नवं चेहरा राहिलेत गुलाल पात्र, आणि आपण म्हणू की काय जुनेही चेहरे राहिलेत. तर हा उत्साह आहे. एकाच मिनिटात बघा फायनल सुटेल. तिकडं वेटिंग बघा, तुम्ही बघू शकता. तिकडं बघू शकता. असा हा थरार बैलगाड्यांचा पुशेगावचा रंगला आहे. मित्रांनो फायनल झालं. फायनलचा निकाल बघण्यासाठी बघा किती एक्साइटमेंट आहे. कोणी केला 1 नंबर बघा, तुम्ही बघू शकता. सगळं मैदान आहे. थँक्यू. तर अशा पद्धतीनं बघा रंगलंय मैदान. खूप अटीतटीची लढत झाली. काही वेळातच आपल्याला कळेल की कोण झालंय हिंद केसरी पुशेगाव मैदानाचा मानकरी. प्रतिष्ठेची ढाल असते हिंद केसरी मैदानाची, ती ह्यांच्या हातात आहे. काय सांगाल, जसं आपलं संभाषण झालं पहिल्यांदा, संभाषण काय झालेलं ती सांगा. माझा आणि मी संड्या दोनना फोन केला होता की फाटी कशी आहे, म्हणजे ॲक्च्युली मैदान कसं आहे, बरळ्याचं रान आहे की बरळ्याचं रान असेल तर दोन्ही वासरं चालतील का. तर मला संड्या दोन्ही सजेशन केलेलं की डॉक्टर हीच गाडी हाणा तुम्ही, तुमची गाडी गुलालात राहील. मी त्यांचं पण मनापासून धन्यवाद मानेल. चांगलं मला सजेशन दिलं होतं.
मुळात ते वासरच पळणार आहेत. पण बघा एवढं सगळी बैल 1001 गाडी आणि त्यात चमत्कार केला आदत वासरांनी. ड्रायव्हर आदत आहे, बैल वासरू दोन्ही आदत आहे. ती गाडी जुटून पळते. सचिन पळतोय, लक्ष पळतोय, त्या दोघांची आणि ड्रायव्हरची. त्याच्या मागं आमचे बल्लाळ सर असतील, राजू पाटील असतील, नवनाथ सेठ असेल, मी असेल, आमची अख्खी टीम असेल, प्रथमेश असेल. आमच्या सगळ्यांचं म्हणजे एक हे होतं डिस्कशन होऊन फायनल डिसिजन घेतला जातो. डिस्कशन तर झालं, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एवढं मोठं यश मिळत असताना महत्त्वाचं असतं हे सगळं नियोजन करणं. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं प्रत्येकाचं सजेशन, पण त्या सजेशन बरोबर असे आले असेल की पैरे वेगळं करा, ही करा, कारण हे मैदान तोडवायचं मोठं असतं. बघा म्हण ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. त्याच्यामुळं शेठ, मी आणि राजू पाटील आणि बल्लाळ डॉक्टर आमचं चौघांचा फायनल एक डिसिजन होता की आपण हाणली तर गाडी हीच हाणायची नाही तर गाडीच हाणायची नाही. बरं, थोडा तुमचा परिचय द्या. नवनाथ शेठ. माझं नवनाथ जगदाळे, वलकडगाव. माझं पुण्यामध्ये श्रीनाथ ज्वेलर्स नावाने व्यवसाय आहे आंबेगावमध्ये. कारण भरपूर चर्चा झाली, तुम्ही सांगितलं 51 लाखाला मागणी, ती आता दुप्पट होणार. नाही, दुप्पटचं किमती करणाऱ्याला आपण काय बोलू शकत नाही, पण आपल्याला विकायचं तर नाहीच आहे. पण अजून मी एक प्रॉमिस घेतो या निमित्तानं, ही जोडी वारंवार पळवा. मी राजूजींनाही सांगितलं वारंवार पळवा, कारण खूप प्रेक्षकांची इच्छा आहे, त्यांच्या मनात घर केलेलं आहे या जोडीनं. आता सध्या आम्ही पण हे जे नियोजन केलं आहे, आमचं पळायचं निश्चित नव्हतं. हे प्रेक्षकांच्या सांगण्यावरून कुठं तर पळायचं हे निर्णय झाला. हे प्रेक्षकांच्या अपेक्षापोटीच पळलं. किती महिने आहे तुम्ही बैलगाड्यात? मी तसं 2.5-3 वर्ष झालं. गुलाल नाही, आता आज भेटलाय तो म्हणजे डायरेक्ट हिंद केसरीचा गुलाल, हिंद केसरीचा वडकी सगळा विजय. म्हणजे ही हिंद केसरीची डाल पूर्ण टीम आहे. राजूजी यांनी लक्षाला समर्पित केली, मोठ्या लक्षाला. तुम्ही कोणाला समर्पित करा हा मोठा विजय? समर्पित मी माझ्या वडिलाला करीन, दुसरं नाही, वडिलांचं. मित्रांनो, वडील असं असतात की वडिलांचा आशीर्वाद असला तर सगळ्या गोष्टी होत राहतात, आणि ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. तर मित्रांनो, ही डाल भेटलेली आहे, हिंद केसरीची डाल सचिन आणि लक्षाला. पाहू शकता.